हे कोणत्याही मार्गाने मिळवलं तर मग सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. नेमका तसा आहे का, हा प्रश्न जो आहे आपण स्वतःला करायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला हवा आहे एंटरटेनमेंट, दिवसनरात एंटरटेनमेंट. आणि एंटरटेनमेंटचा काही एक प्रकार राहिलेला नाहीये, अनेक प्रकार झाले आहेत. एंटरटेनमेंटच्या एका प्रकाराने मन समाधानी होत नाहीये. तो एपिस्टीन ऐकला असेल ना आपण. तिकडे कोण लोक गेली होती ज्यांच्याकडे सर्व काही होता, पैसा, लत्ता, गाडी, बंगला, सर्व काही. कशाला गेले तिकडे? एंटरटेनमेंट पाहिजे. आणि तिकडचा जो एंटरटेनमेंट आहे, लहान मुलींबरोबर त्यांनी काय काय केलं आहे आपण ऐकलेलंच आहे. आणि लोकांचा असं भ्रम आहे की हे सर्व केल्यावर त्यांना मनशांती मिळणार आहे, सुख मिळणार आहे. आणि आता हे नवीन रोग लागलेला आहे, व्हॅलिडेशन. इंटरनेटमध्ये स्वतःचं रील बनवा, टाका, अर्धनग्न होऊन टाका, काही हरकत नाही. लोक बघतील ना. जेवढी लोकप्रियता तुम्हाला मिळवायची आहे ती ह्या मार्गाने मिळून जाईल. तेवढे लाईक्स मिळतील, तेवढं व्ह्यूवरशिप मिळेल. आणि हे सर्व लस्ट ज्याला आपण म्हणतो, प्राईड आहे, लालच आहे, आणि ती जी होळ लागलेली आहे ती चालूच आहे. आणि हे सर्व मार्ग अवलंबून कुठेतरी असा भरम होतो आहे का आपल्याला समाधानाची, सुखाची, आनंदाची गुरुकिल्ली सापडली आहे. बघा, सापडतंय का? येथून हात टाका, त्या 6वी पर्यंत जा, आतमधून गेला तरी चालेल, असंही गेला तरी चालेल. 6वी लाभतायत का आपल्याला? गुरुकिल्ली मिळत आहे का? मिळत नाहीये. काय आहे? एक संभ्रम निर्माण केलेला आहे. स्वप्नात आपण जगतो आहोत का जे काही आहे हे सर्व काही आहे. आणि वास्तविक पाहता हा जो रस्ता आहे कमी लोकांनी स्वीकारलेला. सर्वप्रथम ईश्वर प्राणता, त्याचा विसर होऊ देऊ नका. तो जर की मनात आहे तर संपूर्ण शरीरावर स्वतःचा संयम राहील. हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, और दूसरों की जय से पहले खुद को जय करे. लेकिन आज सबकी हमको पड़ी है, अपनी नहीं पड़ी. उसने खराबा किया, उसने बुराई की तो बुराई, और हमारे हाथों से बुराई हो गई तो बुराई नहीं. फिर इसी तरह से कहीं आत्मसंयम खो बैठे. आत्मसंयम नाम की कोई चीज नहीं. आज सब कुछ चाहिए. मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक फक्त म्हणाकरिता, परंतु प्रत्यक्षात ब्रेक नाही. अवघा भीड तुमचा फोन हातात आला तरी पण किती वेळ तुमचा निघून जातो. आत्मसंयम आहे का? ते इंग्रजीवाले म्हणतात डूम्स स्क्रोलिंग. डूम्स स्क्रोलिंग म्हणजे काय? फक्त स्क्रोल करत जा. हवा, नको हवा, आवश्यक, अनावश्यक सर्वच काही आपण पाहायला तयार आहोत. आणि आपला मोलाचा जो वेळ आहे तो कुठे जातोय आपल्याला कल्पना नाही. स्वतःसाठी सर्व काही, इतरांसाठी काही नाही. आणि त्यावर आम्ही म्हणतो आहोत की आम्ही श्रद्धालू आहोत. व कोणाची श्रद्धा बाळगतायत? परमेश्वरची की स्वतःची? स्वतः पेट भरून खाऊन झोपून गेलात आणि त्या बाजूला राहणारा जो शेजारी होता त्याच्या पोटात अन्न गेलेलं नाही. कोण चॅरिटी करणार? तर हाही मार्ग आहे आणि त्याचा स्वीकार करायला हवा. अ स्ट्रॉंग फॅमिली. आज सर्वात धोका जो आहे इकडे निर्माण झालेला, फॅमिलियल सिस्टम. घटस्फोट वाढता आहेत. नवरा बायको एकमेकाबरोबर राहायला तयार नाही. आणि आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आपण राहतो आहोत. विवाह संबंध आपल्याला नकोसा झालेला. वेअर वी आर हेडिंग. आणि ह्या सर्व गोष्टींना जर की आळा बसून चांगला मार्ग अवलंबला तर वास्तविक पाहता सुख, समाधानाची, आनंदाची गुरुकिल्ली आपल्याला सहज सापडेल. तर मग आता काय, कोणता मार्ग अवलंब करायचा? हा मार्ग अवलंब करायचा की तो मार्ग अवलंब करायचा? हा एक संभ्रम आहे, मोहमाया आहे. आणि ही जी आहे रिअलिटी आहे. हा जीवन संपूर्ण जीवन नाही. 30 वर्ष, 60 वर्ष, 90 वर्ष सरते शेवटी गाठ आहे माझ्याशी. एकदम सुस्पष्ट आहे. चांगली कार्य केली
का कायमस्वरूपी कधी न संपणारा स्वर्गातलं जीवन, नाहीतर मग दुसरी तयारी पण ठेवा. आणि ती तयारी आपल्याला नकोशी आहे. नरकात जायला कोणीही तयार नाही, परंतु मग सुकर्म करायला हवेत आणि कुकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवायची पण गरज आहे. 4 शब्द चांगले ऐकले म्हणून धन्यवाद. खूप छान सर. गौरव. सर्वप्रथम आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. जमाते इस्लामी हिंद कल्याण युनिट तर्फे हा एक थोडा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये मॉडेल्स आहेत आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या मॉडेलमध्ये आपल्याला नैसर्गिक जे संसाधन आहेत, नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, त्यांचा एक्सप्लॉयटेशन कसं होतोय, त्याचा अतिवापर कसा होतोय, हा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तर या पार्टमध्ये अर्ध्या पार्टमध्ये असं दिसतंय आपल्याला की सगळं काही विस्कळीत झालेलं आहे. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये जमीन पण येते, पाणी पण येते आणि हवा पण येते, बरोबर. तर या तिघांचा या ठिकाणी जो एक्सप्लॉयटेशन झालेला आहे तो आपल्याला दिसतोय की जमिनीचा जो ऱ्हास होतोय तो या ठिकाणी दाखवलेला आहे. इंडस्ट्रीज जास्त झाल्यामुळे काय झालं की तो जो धूर आणि हे बाहेर पडतंय तो एक लेअर या ठिकाणी बनलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सूर्याचा जो बेनिफिट मिळाला पाहिजे नॅचरली, नैसर्गिक, तो मिळत नाहीये. तर मग काय होतंय की तो धुराचा जो लेअर आहे त्या लेअरमुळे पृथ्वीचं तापमान जो आहे तो वाढतोय. दुसरं आहे अर्बनायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन वाढल्यामुळे काय झालं की लोक त्या ठिकाणी एकवटतात, मग शहरीकरण होतं, बरोबर आहे की नाही. आणि शहरीकरण झालं तर मग 3-4 गोष्टी येतात. शहरीकरण झालं तर वाहनं वाढतात, पाण्याचा पण जास्त वापर होतो, अतिवापर होतो, त्या ठिकाणी पाण्याचं पण एक्सप्लॉयटेशन होतंय. या गोष्टींमुळे ही जी जमीन आहे ती गुदमरते, बरोबर आहे. आणि पुराणामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे की मानवाने स्वतःच्या कृतीमुळे जमिनीमध्ये आणि समुद्रामध्ये अराजकता माजवलेली आहे आणि ते आपण बघतोच आहे. इंडस्ट्रियलायझेशन कशामुळे वाढते की मानवाच्या गरजा वाढल्या आहेत, अतिरिक्त गरजा. सुसाट म्हणजे जे आपण बघतोय, मोबाईल पाहिजे, गाड्या पाहिजे, या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे इंडस्ट्रीज वाढत आहेत. इंडस्ट्रीज वाढल्यामुळे कसं बघा एक कनेक्शन आहे त्याच्यामध्ये की आपल्या गरजा वाढल्यात. कारण सर्वात महत्वाचं काय आहे, गरजा वाढल्यात, इंडस्ट्रीज वाढल्यात, त्याच्यामुळे काय झालं, अर्बनायझेशन वाढलं आणि त्याच्यामुळे जे नैसर्गिक संसाधने जी आहेत, जमीन, पाणी आणि हवा, या तिघांमध्ये प्रदूषण झालेलं आहे आणि त्याचं एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे, बरोबर. आता याच्या विपरीत मग का आपल्याला आधुनिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन करायचं नाही का, मग आपल्याला त्याच पाषाण युगात राहायचं आहे का? तसं पण नाहीये. आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत, पण आपल्या ज्या गरजा आहेत त्यांना कमी जर आपण केल्यात तर ही गोष्ट शक्य होऊ शकते. म्हणजे त्याला वेळ लागेल, त्याच्याकरता आपल्याला संयम ठेवावा लागेल. तर त्याच्याकरता काय करावं लागेल मग की या ठिकाणी जो आपला वापर आहे नैसर्गिक संसाधनांचा, तो वापर त्या ठिकाणी आपल्याला कमी करावा लागेल आणि त्याच्याऐवजी अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस जे आहेत, अपारंपरिक नैसर्गिक स्रोत, त्याच्यामध्ये काय येतात, त्याच्यामध्ये येतात सौर ऊर्जा, विंड, पवनचक्की जे असते आपण म्हणतो विंड एनर्जी, त्या एनर्जीचा या ठिकाणी जर आपण वापर केला तर हे जे एक्सप्लॉयटेशन या ठिकाणी होते त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो आणि खूप कमी करू शकतो. आपण काय झालंय, आपण फक्त घेणारे झालोत, मानव म्हणून आपण फक्त घेणारे झालोय. जमिनीपासून आपल्याला फक्त फायदा हवाय आणि तसं न करता आपण देणारे पण व्हायला पाहिजे. आपण कुठेतरी संयम आपल्याला ठेवावं लागेल, आपल्या गरजा कमी कराव्या लागतील. आणि हे असं झालं तर मग बघा या ठिकाणी कशी खुशाल जिंदगी म्हणतो आपण, अगदी आनंदी जीवन आहे, बरोबर आहे की नाही. सर्व हवामान चांगलं, हिरवळ असल्यामुळे ऑक्सिजन जास्त भरपूर, आणि या ठिकाणी जो धुराचा जो त्रास होता तो त्रास त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये. तर या दोन्ही गोष्टींमध्ये ईश्वर जो आहे तो आपल्याला बोलतो की या जमिनीवर संयमाने चालताना संयमाने चाला. असं का म्हणत असेल बरं, की आपल्या शरीरामध्ये जे घटक आहेत तेच घटक या जमिनीमध्ये, म्हणजे याचा अर्थ असा की आपण मातीपासूनच निर्मिलेलो आहे. तर म्हणून तर अल्लाह ताला म्हणतो की या जमिनीवर चालताना संयमाने चाला, म्हणजे काय होईल की जमिनीचा आदर होईल आणि ते आदर झालं तर आपल्याला पुढच्या गोष्टी ज्या त्या सोप्या होतात. त्याच्यानंतर कुराणामध्ये म्हटलंय की तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखा म्हणजे ऍज अ ह्युमन बिईंग
मानव म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे या जमिनीवर. तर त्या ठिकाणी अल्लाह सांगतो की मी तुम्हाला या जमिनीवर खलिफा म्हणून पाठवलेलं आहे. आता खलिफाचा अर्थ काय, तर केअर टेकर पण असू शकतो, त्याच्यानंतर ट्रस्टी पण असू शकतो. म्हणजे या धरतीचे केअर टेकर आहोत आपण. केअर टेकर आहोत म्हणजे आपण रक्षक आहोत. आणि रक्षकाचं काम काय, की देवाने जी ठेव तुम्हाला दिलेली आहे, जी अमानत तुम्हाला दिलेली आहे, त्या अमानतीचं सेफ्टी करायची, त्या अमानतीची सेफ्टी करायची आणि त्याला हे करायचं की बाबा त्याचा नाश होऊ द्यायचा नाही. आणि हे आपण करत नाही आहोत. कारण आपण स्वतःला ओळखलं नाही अजून की आपल्या या ठिकाणी हैसियत काय, आपली जमिनीवर चालताना माणसाची हैसियत काय हे आपल्याला आधी ओळखावं लागेल. आणि तेव्हाच आपण हा जो पार्ट आहे हा अचीव करू शकतो. बरोबर है कि नहीं? ये किसी पिक्चर का सीन नहीं है, ये आज विश्व की वास्तविकता है, हकीकत है, जो हम लोग स्क्रीन पे न्यूज में भी देखते हैं. हम लोग क्या हो रहा है, ये जो दो चीज हमने बताए हैं यहाँ, ये आज के पावरफुल एम्पायर्स है जो अपने आप को और ज्यादा पावरफुल बनाना चाहते हैं और गरीब छोटे छोटे कंट्रीज पे ये लोग अत्याचार कर रहे हैं अपने एम्यूनेशन की मदद से. गैस, तेल, एम्यूनेशन का भंडार उनके पास में है. इस भंडार को वो और बढ़ाना चाहते हैं और अत्याचार कर रहे हैं ह्यूमंस पे. वो भी ह्यूमंस है, ये भी ह्यूमंस है, लेकिन ये ह्यूमन जिसके ऊपर जुल्म किया जा रहा है, अत्याचार किया जा रहा है, उसके बारे में ये लोगों को कोई फिक्र नहीं है. तो ये जो अत्याचार किया जा रहा है, क्या ये अत्याचार को हम लोग ऐसे ही बैठकर देखेंगे और इसके खिलाफ कुछ नहीं करेंगे? हमको इस जुल्म के खिलाफ, इस अत्याचार के खिलाफ हमको क्या करना पड़ेगा? उठना होगा, आवाज बढ़ाना होगा, प्रोटेस्ट करना होगा, एहतजाज करना होगा. और जो लोग ये सब कर रहे हैं, इनको लगता है कि यहाँ तो हमको कोई पकड़ नहीं सकता. यहाँ आप गए वेनेजुएला पे और वेनेजुएला के प्रेसिडेंट को रातों रात उठा के जो है अपने उसकी वाइफ के साथ में लेके आ गए और किसी ने आपका कोई बाल भी बाका नहीं किया, वो अभी तक प्रेसिडेंट है. तो क्या ये लोग जो अत्याचार कर रहे हैं, ये लोग जो जुल्म कर रहे हैं, क्या इनको लगता है कि ये ऐसे ही छोड़ दिए जाएंगे? क्योंकि ऐसे बहुत सारे अत्याचारी इस दुनिया में पैदा हुए और मर गए, लेकिन ये भूल जाते हैं कि मरने के बाद में एक दिन ऐसा आने वाला है जिसको हम डे ऑफ जजमेंट कहते हैं. जिस कयामत जब आएगी, जब ये वर्ल्ड जब खत्म हो जाएगा, तो वो डे ऑफ जजमेंट. ये मासूम जो है, आपने देखा होगा, गजा की फोटोज देखा होगे, आपने यूक्रेन की फोटोज देखे होंगे. छोटे छोटे बच्चे मर रहे हैं, हॉस्पिटल पे हमला किया जा रहा है, स्कूलों पे हमला किया जा रहा है. हो रहा है कि नहीं हो रहा है? हो रहा है. तो मानव जाति का ये कर्तव्य है कि हम लोगों को इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए और खड़ा होना चाहिए, चाहे वो कोई भी हो, किसी रिलीजन का हो, किसी समाज का हो, कोई कलर का हो, कोई कास्ट का हो, कोई रेस का हो. हम सब आपस में क्या है, भाई भाई है. और यही हमको इस्लाम जो है सिखाता है और कुरान के अंदर जो है हमको यही बताया गया. जो आखिरी बात जो मैं आपसे कहना चाहता हूँ वो ये है कि जो लोग ये समझते हैं कि बुरा करने के बाद में वो छोड़ दिए जाएंगे, कुरान के अंदर है कि आखिर में जो भगवान के यहाँ जो अदालत लगने वाली है, न्याय होने वाला है भगवान के यहाँ, तो वहाँ आप भगवान के सीसीटीवी के अंदर है, मैं आप सब, हम जो सही कर रहे हैं, जो बुरा कर रहे हैं, वो सब लिखा जा रहा है और उसी की बेसिस के ऊपर भगवान हमारा न्याय करेगा और हमारा इंसाफ करेगा कि हम जन्नत में जाएंगे, स्वर्ग में जाएंगे या हम लोग नरक में जाएंगे. ये इस मॉडल को डिपिक्ट करता है, ये मॉडल. थैंक यू सो मच. पीस बी अपॉन यू ऑल. आप सब पे सलामती हो अल्लाह की. तो ये हमारा एक मॉडल है. जैसे आपको ये दिल है, एक हार्ट है और एक हार्ट के एक साइड आपको बहुत काला हार्ट दिख रहा है और ये साइड जो है वो प्योर हार्ट है, साफ हार्ट है. आपको लेफ्ट में दिख रहा रहेगा, यहाँ पर एक चेन लगी हुई है. जो हार्ट है, ये दिल है, ये जंजीर में जकड़ा हुआ है और ये जो पंख है वो उड़ने के लिए है, पर वो जंजीर उसको उड़ने से रोक रही है. तो ये हार्ट वही बता रहा है कि जो दिल है वो उड़ना चाहता है पर ये जंजीर उसको उड़ने से रोक रही है. वो क्या चीज है जो इसे उड़ने से रोक रही है? आपको क्या लगता है? ये हमारे सिंस है,
जो हमारे रोज के जो हम लोग गुनाह करते हैं, रोज के जो पाप करते हैं, वो पाप है जो हमारे दिल को पूरा काला कर देती है, जो हमारे दिल को उड़ने से रोक रही है। तो वो जो बहुत सारे पाप हमको देखने को मिलते हैं, इससे हम लोग न्यूज में देखते हैं कि न्यूज में आए दिन हमको खबर आती है कि जो बहुत ही ब्रूटल मर्डर हो गया, कोई एक बच्ची का रेप हो गया। और तो हम लोग ये सोचते हुए मजबूर हो जाते हैं कि कोई इंसान कितना ही मॉन्स्टर हो सकता है कि वो एक बच्ची का मर्डर कर रहा है और एक बच्ची का रेप कर रहा है। तो इंसान मॉन्स्टर कब होता है? तो हमारे जो प्रॉफिट है, प्रॉफिट मोहम्मद, वो कहते हैं कि इंसान जब एक सिन करता है तो उसके जो दिल है उस पर ब्लैक डॉट आ जाता है, और वो जब सिन करता जाता है तो वो ब्लैक डॉट इतना बढ़ जाता है कि जो पूरे दिल है उसको काला कर देता है। फिर वो जब गुनाह करता है, कोई पाप करता है, तो उसको एहसास ही नहीं होता कि वो जो पाप है वो गलत है। उसको लगता है, उसको उसमें कुछ बुराई दिखती ही नहीं है। तो ये जो पाप है, ये सिर्फ बहुत बड़ा जो मर्डर या कोई रेप नहीं, बल्कि आए दिन हम खुद ही ऐसे बहुत सारे जो सिंस है, जो छोटे छोटे वो सिंस में हम लोग इन्वॉल्व है। जैसे आज बहुत ज्यादा प्रेवेलेंट है वो है टू फेस कैरेक्टर, कि हम लोग सामने से हमारे दोस्तों के साथ बहुत अच्छे से हाथ मिलाते हैं कि हाय कैसे है आप, पर हमारे दिल में उनके लिए जेलेसी रहती है, उनके लिए नफरत रहती है। हम सामने कुछ और कैरेक्टर लेके घूम रहे, कोई और पर्सनालिटी लेके घूम रहे, पर जो अंदर है वो हमारी अलग पर्सनालिटी। और ईगो है कि इंसान क्या दिमाग पे चढ़ जाता है, इंसान की जो ईगो इंसान समझता है कि सिर्फ वही है, सेल्फिशनेस कि जो है वो वही है, उसके आसपास उसकी फैमिली, उसके दोस्त, वो कुछ नहीं है। जो है, जो द वर्ल्ड रिवॉल्व अराउंड मी, कि वो सोचता है कि जो पूरी दुनिया है वो सिर्फ मेरे ही आसपास घूमना चाहिए। और भी बहुत सारे गुनाह हैं। हम ये गुनाह बस दूसरों पे नहीं करते, हम अपने आप पर करते हैं। जैसे हम लोग टोबैको कंजम्पशन कर रहे हैं, हम लोग अल्कोहल कंजम्पशन कर रहे हैं, हम लोग दारू पीते हैं, हम लोग तंबाकू खाते हैं। ऐसे बहुत सारे गुनाह है जो हम अपने आप पर कर रहे हैं, और हम अपने आप को अंदर से क्या खोखला कर देते हैं। हमारे जो लंग्स है वो पूरा खराब हो जाता है। और जो रिसेंट है और सबसे ज्यादा प्रेवेलेंट वो मोबाइल एडिक्शन है। हमने अपने आप को पूरे मोबाइल के अंदर ही इन्वॉल्व कर दिया है, वो ही दुनिया में हम घुस गए हैं। हम दिन भर स्क्रॉल करते जा रहे हैं, टाइम का पता नहीं चल रहा है। उससे हम क्या देख रहे हैं कुछ हमारे कंट्रोल में नहीं है कि हम देख क्या रहे हैं। जो पूरा कंट्रोल है वो एल्गोरिदम पूरा कंट्रोल कर रहा है। हम बीच में पोर्नोग्राफी देख रहे हैं, हम और भी अजीब अजीब चीज देख रहे हैं, और वो मोबाइल से हमारे पूरे फैमिली, रिलेशनशिप्स और हर चीज पर इफेक्ट पड़ता है। और वो छोटे छोटे सिन से जो हमारा जो दिल है वो पूरा ब्लैक डॉट होते होते पूरा दिल हमारा क्या काला हो जाता है। पर वो दिल को प्योरीफाई करने के लिए एक रास्ता, एक तरीका है। अभी यहाँ पर लिखा अल्लाह ताला कुरान में फरमाता है, ही हैज सक्सीडेड हु प्यूरिफाइज। जो अपने दिल को प्योरीफाई करता है वो क्या होता है, वो कामयाब हो जाता है। वो कैसे प्यूरीफाई करेंगे हम दिल को? तो सबसे पहले हम लोग जो गुनाह है, जो सिंस है, उसको एक्नॉलेज कर सकते हैं कि जो मैं किया हूँ ये गुनाह है। और हम ट्रस्ट कर सकते हैं हमारे गॉड को, हम हमारे जो ईश्वर है उस पर भरोसा रख सकते हैं और उससे फॉरगिवनेस मांग सकते हैं, उससे माफी मांग सकते हैं कि हमारा गॉड हमको माफ कर दीजिए, हमसे गुनाह हुआ है। और हम लोग इंश्योर कर सकते हैं, हम लोग पूरी कोशिश करेंगे कि जो गुनाह हमसे हो गया है, गलती से हुआ है, अनजाने हुआ है, जाने से हुआ है, वो वापस ना हो, वो फिर से हम लोग रिपीट ना करें। हमको ये इंश्योर करना है। और हम बहुत सारे दूसरे पॉजिटिव एक्ट्स कर सकते हैं, जैसे हम चैरिटी। आज बहुत सारी चीजें जो हम अफोर्ड कर सकते हैं, पर वो हमारा भाई है, जो हमारा दोस्त, जो हमारे साथ घूम रहा है, वो अफोर्ड नहीं कर सकता। जो हमारे पड़ोसी है, हमारे घर में बहुत ही अच्छा खाना बन रहा है, पर जो हमारा पड़ोसी है वो भूखा है, ऐसा हो सकता है। तो हम लोग ये कोशिश कर सकते हैं कि जो हम खा रहे हैं वो हमारे भाई को मिले, जो हम पहन रहे हैं वो हमारे भाई को मिले, वो हमारा जो पड़ोसी है उसको मिले। दूसरा जो है वो रिलेशनशिप, टू फेस कैरेक्टर को हटाकर वन पर्सनालिटी क्रिएट करना, कि हम जो अंदर से है वही बाहर से रहे। हमारे अंदर से जितनी बुराइयां है, जितना जेलेसी है, हेट है, वो सब निकाल कर बहुत ही अच्छे अंदाज में इंसान दूसरे हमारे जो भाई है और अपने दोस्त से मिले। तीसरा, प्लांट करना, पौधे लगाना। ये बहुत ज़्यादा आज के लिए हमारे लिए ज़रूरी है कि हमारा जो इन्वायरमेंट भी बहुत ख़राब हो गया है, और हम लोग आज जब एक पौधा लगाते हैं तो ज़रूरी नहीं कि वो हमको आज फ़ायदा देगा, पर हमारे फ्यूचर जनरेशन को, हमारे बच्चों को या उनके बच्चों को, वो जैसे अब आप इसमें देख रहे हैं कि ये जो है उनका बच्चा उसका फ़ायदा उठा रहा है। वो बच्चा, वो जो झाड़ है, वो पेड़ से क्या कर रहा है, वो फल तोड़ के उसका फ़ायदा उठा रहा है।
और दूसरा है, जब हम देखते हैं कि कोई हमारा दोस्त है जो बुराई में पड़ रहा है, वो कोई मुसीबत में है, तो हम उसको क्या करें, उसका साथ दें, उसके लिए मदद का हाथ फैलाए। तो ये जब एक्ट हम लोग करते हैं, फॉरगिवनेस करते हैं गॉड से, ये सब एक्ट करेंगे तो हमारा जो दिल है वो क्या होगा, प्योरीफाई होगा। तो ब्लैक डॉट्स निकल कर पूरा दिल साफ हो जाएगा, और ये जो चेन है, ये चेन खुल जाएगी और हमारा दिल उठ जाएगा। जर तुम्ही आज हे जग सोडून गेलात, आप ये दुनिया छोड़कर चले गए आज किसी भी कारण से, क्योंकि जाना तो हम सबको ही है, कभी आज जल्दी जाएंगे, कभी लेट जाएंगे, लेकिन वो क्या 3 चीजें जिसके लिए लोग आपको याद रखेंगे, क्या लगता है आपको, काय वाटतं तुम्हाला? अच्छे अमल केले जसं. ओके, आता कसं इथं बघा 2 कापड आहेत आपल्याकडे, एक पिवळा आहे आणि पांढरा कापड आहे. जर तुम्ही हे पिवळे हे स्ट्रिप्स बघितले तर याच्यावर काही गोष्टी आपण दर्शवलेल्या आहेत. एक तर आहे पॉवर, म्हणजे सत्ता, किंवा आपल्याला काही पद मिळतं ऑफिसमध्ये किंवा दुसरे कुठल्या ठिकाणी. दुसरं लक्झरी, म्हणजे आपली जे काही मालमत्ता असतं, आपल्या कम्फर्टसाठी जे काही आपण आपल्याकडे मालमत्ता असते, म्हणजे ते घडीपेक्षा पासून मोबाईल पर्यंत. वेल्थ म्हणजे आपली जी मालमत्ता आहे. आणि फेम म्हणजे आपल्याला जी प्रसिद्धी मिळते. आता कसं आहे, साधारणतः जगात आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक माणसाला हे जे सगळी गोष्टी आहेत त्यांना प्रत्येकाला हवं असतं. कारण कसं शेवटी आपण जेव्हा यशाचा विचार करतो, आपल्याला असं वाटतं की बाबा जगात आपल्याला यश मिळावं, तर हे सगळी गोष्टी आहेत ते आपल्या समोर येतात की बाबा हे जर मला मिळालं, हे सगळं मिळालं तर मी यशस्वी होणार, आपल्याला असं वाटतं. पण जर आपण बघितलं तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत, आपण जेव्हा म्हणजे आपल्या जे आयुष्य जे आहे ते आपण मृत्यूपर्यंत जेव्हा आपण हे करतो, पोहोचतो, तर हे सगळे तात्पुरते गोष्टी आहेत. आणि आपण एकदा मातीत गेलो किंवा आपल्याला जाळलं गेलं तर हे सगळं संपून जातं. आपल्याला याचं म्हणजे जोपर्यंत आपण जगतो आपल्याला थोडाफार याचा फायदा होतो, पण आपण हे सगळं सोडूनच जातो. तर हे आपलं जे वारसा आहे ते आपला वारसा आपण इथंच ठेवतो, म्हणजे जगातच ठेवतो. याचा आपल्याला काही लाभ होत नाही, इतरांनाही तसं काही याचा फायदा होत नाही. आता ही जे पांढरा कापड आहे तिथं आपण जर बघितलं तर इथं काही वेगळ्या गोष्टी आहेत. तिथं आपण बघितलं तर पहिली गोष्ट आहे एम्पॅथी, म्हणजे आपण लोकांशी आपण कसं वागतो. दुसरा जे आहे ते हे नॉलेज, म्हणजे आपण जे काय ज्ञान आपण मिळवतो आणि इतरांना आपण काय ज्ञान देतो. तिसरं जे आहे चॅरिटी, म्हणजे आपण जे दान, इतरांना जे गरजू आहेत त्यांना आपण जे मदत करतो. काइंडनेस. आणि शेवटी आहे पायस चिल्ड्रन, म्हणजे आपण आपल्या मुलांना कसे आपण संस्कार दिले ते आहेत. आता ही जे गोष्टी आहेत हे का महत्वाच्या आहेत, कारण कसं आहे याचा लाभ फक्त आपल्याला होत नाही तर इतरांना याचा फायदा होतो. म्हणजे कसं आहे, तुम्ही जर ज्ञान इतरांना दिला तर पिढ्यानपिढी ते ज्ञान सुरूच राहतं. आपण कोणाची दुसऱ्याची मदत केली तर तो इतर कोणाची मदत करतो. आपण आपल्या मुलांना चांगलं बनवलं तर ते इतरांच्या भल्यासाठी काही कामं करतील. म्हणजे हा एक तर आपला हे वारसा असू शकतो आणि दुसरा आपला ते वारसा असू शकतं. तर याच्यापेक्षा ते का चांगलं आहे, कारण याचा फायदा इतरांना होतो. आता इथं बघा, हे इतरांना तर याचा फायदा होतोच, पण कसं आहे आपल्याला एकदा आपण हे जग सोडून गेलं तर याचा आपल्याला काही फायदा होतो का. तर इथं कुराणचा एक श्लोक लिहिलेला आहे, लेट एव्हरी सेल्फ लुक व्हॉट इट हॅज फॉरवर्डेड फॉर टुमॉरो. म्हणजे आपण उद्यासाठी काय पाठवलंय ते खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने हे बघावं की मी उद्यासाठी काय पाठवलंय. अच्छा, उद्यासाठी म्हणजे काय की आपण जेव्हा हे जग सोडून जातो तर आपला जीव संपतं का. आता याच्यात कुराणची धारणा अशी आहे की आपलं जीवन काही संपत नाही, हे फक्त एक मोठा प्रवास आहे आणि हे मृत्यू आहे त्याचा तो एक भाग आहे आणि आपलं जीवन कंटिन्यू होतो. म्हणजे मेल्यानंतर आपल्याला आपण जसं जगलो तसं आपल्याला मोबदला मिळतं. म्हणजे हा जो जग आहे हे एक चाचणी आहे, ही एक परीक्षा आहे. जसं एक्झाम हॉल असतं, म्हणजे शाळेत कसं असतं की बाबा आपण वर्षभर तयारी करतो, परीक्षा देतो आणि परीक्षा संपते की मग आपल्याला त्यानुसार आपला निकाल लागतो. पण आपल्याला या जगात काही निकाल मिळणार नाही. आपल्याला जे निकाल मिळेल ते या जगाच्या पलीकडे, म्हणजे जे पारलौकिक जीवन आहे तिथं आपल्याला त्याचा मोबदला मिळेल. जर आपण काही चांगलं काम केलं असेल तर आपल्याला स्वर्ग मिळेल, आपण काही वाईट कामं केली असेल तर आपल्याला नरकात आपल्याला पाठवलं जाईल. तर आपण हे या जगात जे जगतो तर आपण त्याची तयारी, पारलौकिक जीवनची तयारी आपण आज केली पाहिजे. आणि आपल्याला कशाचा फायदा होईल तर हे जे गोष्टी आहेत
काइंडनेस, चॅरिटी, ज्ञान, एम्पॅथी आणि आपण जशी मुलं सोडून जातात त्याचा फायदा आपल्याला पारलौकिक जीवनात होईल. तर आपला जे शेवटी वारसा जर हे झालं तर आपल्या जीवनमध्ये अजून आपल्या जीवनमध्ये एक मिनिंग येईल. म्हणजे हे जे मॉडेल आहे याच्या माध्यमातून आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. इंसान के लिए भी एक बुक बनाई गई है जिसके अंदर इंसान की जो प्रॉब्लम्स है वो सब ईश्वर ने सॉल्व की है, ईश्वर ने उसका जवाब दिया है, जो कॉमन क्वेश्चंस उनके दिमाग में आते हैं उन सब चीजों का. तो ये सारे हमने कॉमन क्वेश्चंस यहाँ पे निकाले हैं. आप एक क्वेश्चन यहाँ से उठा के यहाँ पे डाल सकते हैं, फिर वहां से उसका जवाब आएगा. आप ट्राई करके देखिए. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000 म्हणजेच 1800 572 3000.